उपवासाचे रिंग्स बनवण्यासाठी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा भिजेल इतपत पाणी घातलं आणि 2 मिनिटांनी सगळं पाणी काढून टाकलं। आता साबुदाणा 8 तास भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा चांगला मोकळा झालेला आहे आणि भिजलेला सुद्धा आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतले। बटाटे सुद्धा किसून घेतले। आता साबुदाणा मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे। दळलेला साबुदाणा मोजून घ्यायचा। 2 ग्लास जर साबुदाणा असेल तर 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे। पाणीला उकळ आली की त्याच्यामध्ये साबुदाणा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, आवडत असेल तर चिली फ्लेक्स घालायचे। साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आणि 3-4 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर हे मिश्रण पाइपिंग बॅग किंवा दूध पिशवीमध्ये भरायचं आणि या पद्धतीने रिंग्स काढून घ्यायचे। हाताला चटका बसत असेल तर पाइपिंग बॅगला रुमाल लावून रिंग्स काढून घ्यायचे। खूप सोपी पद्धत आहे, खूप छान आणि एकदम कुरकुरीत रिंग्स तयार होतात। नक्की ट्राय करून बघा। चॅनलवरती याचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे।